एकदा पार्वतीने आपल्या अंगाला लावलेल्या उठण्यापासून एक मूर्ती तयार केली आणि आपल्या मंत्र सामर्थ्यानं तिनं ती मूर्ती सजीव केली. त्याला आपला द्वारपाल नेमला. एकदा साक्षात शंकरच द्वारावर आले. त्यांच्याच घरात कोणी एक नखा एवढा द्वारपाल त्यांना आत जाण्यास नकार देतो हे पाहून ते अतिशय क्रुद्ध झाले. त्या रागातच त्यांनी आपल्या त्रिशूळानं द्वारपालाचा शिरच्छेद केला. द्वारपालाचं शिरविलं हे धड गतप्राण होऊन पडलेलं पाहून पार्वती खूपच संतापली. शेवटी शंकरांनी आपल्या गणास आज्ञा केली, जो प्राणी तुम्हाला प्रथम दिसेल त्याचं शिर कापून आला. त्याच वेळी गजासूर नावाचा राक्षस देवांना त्रास देण्यासाठी कैलासाच्याच दिशेने येत होता. त्याचं शरीर मानवाचं आणि मस्तक हत्तीचं. त्याला पाहताच शंकरानं त्याचं मस्तक कापलं. त्या द्वारपालाच्या धडावर ठेवून आपल्या मंत्र सामर्थ्यानं त्याला जिवंत केलं. पार्वतीनं या गजवदनालाच आपला पुत्र मानला आणि शंकरानं गजवदनाला गणेश हे नाव दिलं. कार्यारंभी त्याचं स्मरण केल्यावर ही निर्विघ्न सिद्धी जातील असा शंकरांनी त्या नावाला आशीर्वाद दिला. महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिलं हे आपल्याला माहित आहेच. पण व्यास महर्षी महाभारत कथन करत असतात ते लिहून घेण्याचं कार्य गणपतीनं केलं होतं हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. पण जेव्हा महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्याचं ठरवलं तेव्हा आपले जीवनानुभव स्मरण करून एकट्यानं लिहून काढणं आपल्याला शक्य नसल्याचं त्यांना जाणवलं. मग महर्षी व्यास ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव महर्षी व्यासांना म्हणाले, हे महामुनी, तुम्ही हे सुंदर कार्य लवकरच पूर्ण करा अशी माझी खात्री आहे आणि तुमचं हे लेखन कार्य सिद्धीस नेण्यासाठी शिवसती पुत्र गणेशाशिवाय दुसरी योग्य व्यक्ती कोणीच असू शकत नाही. ब्रह्मदेवाचे हे उत्तर ऐकून महर्षी व्यास गणेशाकडे गेले. अशा प्रकारे महाभारत सहजतेनं पूर्ण झालं आणि आजही आपण त्याचा आनंद उपभोगू शकतो. एकदा शंकर आणि गजानन ब्रह्मदेवाच्या भेटीसाठी सत्यलोकी गेले असता गजानन उग्र स्वरूप धारण करून ब्रह्मदेवास घाबरवू लागले. गजाननाचं ते अद्भुत उग्र आणि विद्रूप रूप पाहून चंद्रास मौज वाटली आणि तो गजाननाच्या उग्र रूपाची कुचेष्टा करून मोठ्याने हसू लागला. त्यामुळे गजाननाला राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला, त्रैलोक्यातील कुणीही जीव तुझं दर्शन घेणार नाही. जे घेतील त्यांना महापातक लागेल. गजाननाच्या शापामुळे चंद्राचं पूर्वीचं सौंदर्य लोप पावलं आणि त्यास मलिन आणि दीन स्वरूप प्राप्त झालं. चंद्राने एकाग्र अंतःकरणाने एकाक्षर मंत्राचा 12 वर्ष जप केला. चंद्राला झालेला पश्चाताप पाहून श्री गणेशांनी प्रसन्न होऊन शाप दिला, तुझे पूर्वीचे सुंदर रूप तुला प्राप्त होईल. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला तुझं दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही. तुझं दर्शन घेतल्यावरच माझे भक्त जेवतील आणि उपवास सुटतील. तसंच तुझी एक कला मी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करेन. परंतु भाद्रपद चतुर्थीस जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल आणि म्हणूनच गणपतीला भालचंद्र असंही म्हटलं जातं. एक दिवस श्रीकृष्णावर सेवंतक मणी चोरल्याचा आळ. त्याचं कारण असं सांगतात,
पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायींच्या खुरांच्या घशात पावसाचं पाणी साचलं. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला. श्री गणेशाने चंद्राला दिलेला शाप श्रीकृष्णाला अशा प्रकारे मोडला होता. पण संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावानं श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा भक्तांची संकट दूर होतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. एकदा इंद्रसभेत समारंभात गाणं गाण्यासाठी इंद्रानं क्रौंच नावाच्या गंधर्वाला तातडीचं बोलावणं केलं. तेव्हा घाईघाईत इंद्रसभेत येत असताना या क्रौंच गंधर्वाची लाच तिथंच बसलेल्या वामदेव नावाच्या महर्षीला बसली. त्यामुळे वामदेव अतिशय संतापले. त्यांनी त्या गंधर्वाला शाप दिला, तू दूर पळणारा उंदीर होशील. त्याच्या शापानं क्रौंचाचं उंदरात परिवर्तन झालं आणि तो उंदीर होऊन पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचला. या उंदरानं पराशर ऋषींच्या आश्रमात अक्षरशः धुमाकूळ घातला. आश्रमातल्या अन्नधान्याची त्याने नासाडी करायला सुरुवात केली. शेवटी पराशर ऋषींनी श्री गजाननाची प्रार्थना केली. गणपतीनं मग तिथं प्रकट होऊन उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले. मग मात्र गणपतीच्या भारानं तो उंदीर दीन झाला आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचं वाहन झालं. एकदा यमाच्या नगरीत खूप मोठा उत्सव चालू होता. त्या उत्सवात तिलोत्तमा नृत्य करत असताना तिच्या सौंदर्यावर यम मोहित झाला आणि त्यामुळे अनलासूर नावाचा एक भयंकर अकराळ विकराळ राक्षस निर्माण झाला. अनलासूर जिथे जाईल तिथे अग्नी निर्माण होऊन सर्व भस्म होईल. त्यामुळे घाबरलेल्या देवांनी श्री गणेशाची आराधना सुरू केली. तेव्हा श्री गणेश बालरूपात तिथे प्रकट झाले. ते पाहून अनलासूर त्यांना गिळायला पुढे आला. पण बाल गजाननानंच त्यांना गिळून टाकलं. साक्षात अग्निरूप अनलासुरालाच गिळल्यानं श्री गणेशाच्या सर्वांगाचा दाह उडाला. त्यावेळी सर्व देव तिथे आले. गणेशाच्या सर्वांगाचा दाह होत असलेला पाहून ते विविध उपाय करू लागले. इंद्राने शीतल आणि अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला. ब्रह्मदेवानं सिद्धी आणि बुद्धी या मानस कन्या त्याला अर्पण केले. विष्णूंनी आपल्या हातात थंडगार कमळ दिलं. वरुणाने थंडगार जलाचा अभिषेक केला.